विश्वगुरू श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आगमन झाले। तसेच महिरवणी येथील दुपारच्या 20व्यानंतर 2:30 वाजण्याच्या सुमारास सातपूर शहराकडे मार्गस्थ झाली। पालखी मार्गस्थ होत असताना याच दरम्यान बेलगाव ढगा येथील विद्या मंदिर येथे बेलगावचे सरपंच सौ सविताताई शरद मांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य माननीय शरद भाऊ मांडे यांच्या तसेच संपूर्ण ग्रामपंचायत व गाववासी यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीमधील भाविकांसाठी सुमारे 10,000 राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले। दरम्यान बेलगाव ढगा परिसरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। त्याच दरम्यान मांडे परिवाराकडून पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले। या ठिकाणी वारकऱ्यांच्या दर्शनासाठी सुबक अशा पद्धतीची पांडुरंगाची मूर्ती देखील ठेवण्यात आली होती। ही मूर्ती सर्व वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत या ठिकाणी सर्व वारकऱ्यांनी पांडुरंगाचे आशीर्वाद देखील घेतले। गेल्या अनेक वर्षापासून बेलगावचे सरपंच सौ सविताताई शरद मांडे तसेच शरद भाऊ मांडे वारकऱ्यांची सेवा करत असून यापुढे देखील अशाच पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। आम्ही गेली मागच्या वर्षापासून बेलगाव ढगा या ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि बेलगाव ढगा सोसायटीच्या वतीने राजगिरा लाडू वाटप करतो। दरवर्षी 10,000। विठ्ठलाला एवढंच साकडे घालेल की परमेश्वरा आमच्या सर्व वारकऱ्यांची प्रवास सुखाचा हो, समृद्धीचा हो आणि शेतकरी राजासाठी भरपूर पाऊस पडो आणि शेतकरी राजा आनंदी हो, कारण शेतकरी हा खूप महत्त्वाचा मानलेला जातो आणि बळीराजाला सुख समृद्धी मिळो एवढंच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्व वारकरी बांधवांचे, सर्व वारकरी मंडळींचे प्रवास सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा हो अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करते। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।